नमस्कार. बोलबिडूमध्ये सर्वांचे स्वागत. ममता बनर्जी ये चीज क्या है ये आपको समझ में आया नहीं, असे उद्गार अमित शाह यांनी कालच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर काढले. पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारला होता ममता बॅनर्जींच्या बद्दल. विशेषतः हुमायून कबीर यांचा जो एक व्हिडिओ प्रसारित झालाय त्यासंबंधी विचारला होता. तेव्हा अमित शहानी हे उद्गार काढले आणि ते बऱ्याच अर्थाने बरोबर आहेत असं बंगालमधले सगळे म्हणतात. कारण राजकारण अणुरेणूत सामावून घेतलेलं आहे ज्यांनी. असे जे मोजके नेते भारतात आहेत त्याच्यात ममता बॅनर्जींचा क्रम हा खूप वरचा आहे. मात्र त्यातले काही नेते हे दरबारी राजकारण जास्त करतात, पण ममता बॅनर्जी ह्या रस्त्यावरचं राजकारणही तितक्याच तडफेने करतात आणि पेच डावपेचांचं राजकारणही तसंच करतात. अलीकडची घटना ही त्याची द्योतक आहे. हुमायून कबीर हे एक बंगालमधलं वेगळं व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं. त्यांनी अनेक पक्षांमध्ये संचार केलेला आहे आणि अलीकडे ते प्रकाश झोतात आले होते, कारण डिसेंबरमध्ये त्यांनी बंगालमध्ये त्यांच्या मतदारसंघात बाबरी मशीद पुन्हा उभी करण्यासाठी त्याचा कार्यक्रम केलेला होता आणि त्यावरनं भारतात सर्वत्र त्यांचा मोठा निषेध झाला. ममता बॅनर्जींचाही निषेध झाला. नंतर ममता बॅनर्जींनी त्यांना पक्षातून काढून टाकलं. हे हुमायून कबीर आणि MIMचे असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आणि त्यांनी अनेक मतदारसंघात 100हून जास्त मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. त्यांनी आघाडीच केली आणि असं बोललं जात होतं की या आघाडीमुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसेल आणि एका अर्थाने ममता बॅनर्जी यांना घेरण्याची ही एक तजवीज करण्यात आलेली आहे. काही जणांचं म्हणणं होतं त्याच्यामागे भारतीय जनता पक्ष आहे, काही जणांचं म्हणणं होतं हे इंडिपेंडेंटली झालेलं आहे. पण थोडक्यात म्हणजे ममता बॅनर्जींना जो मुस्लिम मतांचा पाठिंबा मिळतो त्याच्यामध्ये फूट पाडायची आणि त्यांचा तो पाठिंबा कमी करायचा आणि अनेक जागांवर त्यांना अडचणीत आणायचं, अशी स्ट्रॅटेजी यामागे होती असं म्हटलं जात होतं. या हुमायून कबीर यांचा इतिहास असा आहे की 2000 पासून आपण 2007मध्ये ते विधानसभेवर निवडून आले आमदार म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर. त्याच्यानंतर 2013मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आणि तिथे त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये निवडून पण आले. ममता बॅनर्जींनी त्यांना मंत्री पण केलं. त्याच्यानंतर ममता बॅनर्जींशी त्यांचा मतभेद झाला आणि 2016मध्ये ते पक्षातनं बाहेर पडले आणि अपक्ष म्हणून त्यांनी 2016ची निवडणूक लढवली. पुन्हा त्याच्यात ते पराभूत झाले. 2019मध्ये ते भारतीय जनता पक्षात आले. हे इंटरेस्टिंग आहे. 2019मध्ये ते भारतीय जनता पक्षात आले आणि मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. तिथे ते पराभूत झाले. पुन्हा ते 2021मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये गेले, कारण त्यांना 5-6 वर्षासाठी तृणमूल काँग्रेसमधनं निलंबित करण्यात आलं होतं. ते 6 वर्ष संपताच ममता बॅनर्जींनी त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घेतलं आणि नंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी बाबरी मशीद पुन्हा उभा करण्याचा घाट घातला आणि त्यानंतर त्याची जी तीव्र प्रतिक्रिया उमटली तेव्हा ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा त्यांना तृणमूल काँग्रेसमधनं निलंबित केलं. नंतर त्यांनी जनता उन्नयन पार्टी नावाचा पक्ष हुमायून कबीर यांनी स्थापन केला आणि ओवेसी यांच्याबरोबर आघाडी करून अनेक जागांवर उमेदवार दिले. त्यांचा मतदारसंघ आहे बेलडांगा आणि या बेलडांगामध्येच ते बाबरी मशिदीची प्रतिकृती उभी करणार आहेत मोठ्या प्रमाणावर. त्याच्यासाठी त्यांनी 6 कोटी रुपये उभे केले. थोडके नाही, 6 कोटी रुपये उभे केले आणि हा कार्यक्रम जेव्हा त्यांनी आयोजित केला आणि तो पूर्ण केला, म्हणजे तिथे जो कार्यक्रम झाला त्याला जवळजवळ 2 लाख मुस्लिम मतदार वेगवेगळ्या भागातनं आलेले उपस्थित होते. ही संख्या खूप मोठी होती. किंबहुना हा भव्य कार्यक्रम झाल्यामुळेच ओवेसी हे त्यांच्याबरोबर गेले असं बोललं जातं. आता झालंय असं, हे डिसेंबरमधल्या घटना. आताची घटना अशी की परवा अचानक या हुमायून कबीर यांचा एक व्हिडिओ तृणमूल काँग्रेसनेच जनतेसमोर आणला. पत्रकार परिषद रीतसर घेऊन आणला. त्याला तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचे भाचे, जे सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये क्रमांक 2चे नेते समजले जातात, ते अभिषेक बॅनर्जी हजर होते आणि त्या व्हिडिओत असं म्हटलेलं आहे, हुमायून कबीर यांचा तो व्हिडिओ आहे आणि कबीरांनी असं म्हटलेलं आहे की मला भारतीय जनता पक्षाशी मी संधान बांधलं होतं आणि मला
मी त्यांच्याकडे 1,000 कोटी रुपये मागितले होते आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबरोबर माझी भेट हेमंत बिश्व शर्मा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री घालून देणार होते आणि आणखी बऱ्याच काही गोष्टी त्यांनी त्या व्हिडिओत सांगितल्या. बंगाली भाषेत तो व्हिडिओ आहे, तो तुम्हाला यूट्यूबवर कुठेही बघता येईल. गमतीचा भाग असा की हा व्हिडिओ डिसेंबरमध्ये करण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर तो अचानक परवा म्हणजे 1-3 दिवसापूर्वी यूट्यूबवर एका नवीनच निर्माण झालेल्या चॅनेलवर आला किंवा फेसबुकवरनं आला आणि तिथे फक्त एवढाच व्हिडिओ आहे. त्याच्यावर अन्य काहीही बातम्या नाहीत किंवा अन्य काही काय म्हणतो ज्याला आपण प्रतिक्रिया नाहीत, काहीच नाही आहे. फक्त हा व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ त्या फेसबुकवरनं तृणमूल काँग्रेसने उचलला असं ते म्हणतात आणि त्याचं जाहीर प्रदर्शन प्रेस कॉन्फरन्स घेऊन केलं. हे सगळंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे निवडणुकीत डाव प्रतिडाव कसे टाकले जातात हे समजून घेण्यासाठी हे इंटरेस्टिंग आहे. आणि यानंतर तृणमूल काँग्रेसने एकदम जोरात प्रचाराला सुरुवात केली की बघा, मुस्लिम मतदारांनी हे लक्षात घ्या की हे तुमचे नेते सगळे विकले गेलेले आहेत आणि मीच म्हणजे ममता बॅनर्जी हीच तुमचे खऱ्या अर्थाने समर्थक आहेत. हा व्हिडिओ जाहीर होताच, प्रदर्शित होताच ओवेसी यांनी पण ताबडतोब हुमायून कबीर यांच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले आणि ओवेसी आता म्हणाले की मीच म्हणजे MIMच आता सर्व जागांवर निवडणुका लढवणार आहे आणि मुस्लिम मतदारांना त्यांनी आवाहन करायला जोरात सुरुवात केली आहे की मुस्लिमांचं मत मांडणारा, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या तक्रारी या मांडणारा एकमेव मुस्लिम नेता म्हणून MIMकडे तुम्ही बघा, पक्ष म्हणून MIMकडे बघा आणि आम्हाला निवडून द्या. त्यामुळे याच्यात झालंय असं की पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतदारांवर हक्क सांगणारे एकूण 4 ते 5 पक्ष आहेत. पहिला अर्थातच तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी, त्यांचा त्याच्यावरचा होल्ड किंवा प्रभाव किती मोठा आहे हे मी थोडक्यात सांगतो पुढे. दुसरा पक्ष म्हणजे इंडियन सेक्युलर फ्रंट नावाचा आहे, ISF, त्यांचाही प्रभाव बऱ्यापैकी आहे. तिसरे म्हणजे हे हुमायून कबीर, चौथे म्हणजे MIM, ओवेसी आणि अर्थातच काँग्रेस पूर्वीपासून तिथे असल्यामुळे मुस्लिमांमध्ये काँग्रेसचं सुद्धा बऱ्यापैकी वजन आहे. यापैकी आता हुमायून कबीर जवळपास बाजूला गेलेले आहेत. ओवेसी यांची पंचायत झाली आहे की ही फसगत झाली असं त्यांचं म्हणणं झालं आहे. त्यामुळे त्यांचंही पत्ते जरा आता मागे पडलेले आहेत. त्यामुळे मुख्यतः आता स्पर्धा होणार आहे मुस्लिम मतांसाठी, ती TMC, काँग्रेस आणि ISF. आता TMCला हे उद्योग करणं किंवा TMCने उद्योग केले असं आपल्याला म्हणता येणार नाही, अजून तसं सिद्ध झालेलं नाही. पण एकूण घटनाक्रम असं सांगतं की ह्याचा सर्वात जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न TMC करत आहे. कारण हा व्हिडिओ मुळात योग्य आहे की नाही, तो AI जनरेटेड आहे का, हे अजून अद्याप कोणाला माहीत नाही. त्यामुळे याचा किती परिणाम होतो हेही आपल्याला नंतर कळेल. कारण याच्यात एक इंटरेस्टिंग बाब अशी आहे की जी बेलडांगा, जे हुमायून कबीर यांचा मतदारसंघ आहे, तिथे काही पत्रकार लगोलग गेले होते आणि तिथल्या काही मुस्लिम मतदारांशी त्यांनी त्यांचे बाईट्स घेतले. तेव्हा अनेकांनी म्हटलं की हे AI जनरेटेड आहे, हे हुमायून कबीरना अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम केलेलं कारस्थान आहे. हे म्हणणं ठीक आहे, पण मुद्दाम जाऊन तुम्ही यूट्यूबवर काही ठिकाणच्या प्रतिक्रिया बघा की बेलडंगा हा ग्रामीण भागातला बंगालमधला ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे, शहरापासून बऱ्याच लांब आहे. पण तिथले मतदारसुद्धा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी किती व्यवस्थित सांगत आहेत की AI मधनं काय करता येतं, ते कशा प्रकारे फेसबुकवर त्याचं टायमिंग बघा, फेसबुकवर कधी टाकलं आहे ते बघा, वगैरे वगैरे सगळा तपशील, जो टेक्निकल तपशील आपण म्हणतो, तांत्रिक तपशील, तो सुद्धा आता मतदारांपर्यंत पोचलेला आहे. हे त्या प्रतिक्रिया बघताना आपल्या लक्षात येतं आणि आश्चर्य वाटतं. म्हणजे ज्याला आपण तांत्रिक साक्षरता म्हणतो, ती आपोआप कशी मतदारांपर्यंत गेली आहे हेही आपल्याला इथे बघता येतं. आता राजकीय मुद्द्याकडे पुन्हा येऊया. TMCला हे महत्त्वाचं का वाटतंय, तर मागचा डेटा बंगालमधला हा खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या मतदारसंघात 15% किंवा त्याहून अधिक मुस्लिम मतदार आहेत, अशा 85 जागा विधानसभा मतदारसंघ बंगालमध्ये आहेत. त्यातले 75 तृणमूल काँग्रेसने जिंकलेले आहेत, 85 पैकी 75. दुसरा बघा, 30% मुस्लिम मतदार असणारे 101 मतदारसंघ आहेत. यापैकी 97 मतदारसंघात TMCचा विजय झाला आहे, तृणमूल काँग्रेसचा. आणि 50%हून अधिक मतदारसंघ असणारे जे 47 मतदारसंघ आहेत,
ते सर्वच्या सर्व तृणमूल काँग्रेसने जिंकलेले आहेत. यावरून लक्षात येईल की मुस्लिम मतदारांमध्ये किंवा मुस्लिम विधानसभा मतदारसंघांमध्ये तृणमूलचा प्रभाव किती महत्त्वाचा आहे. आणि यामुळे मुस्लिम कन्सॉलिडेशन, मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे फक्त आपल्या पक्षाकडे व्हावं यासाठी ममता किती धडपड करत आहेत. आता त्यापैकी त्यांनी हुमायून कबीरला किनाऱ्याला लावलं, असदुद्दीन ओवेसी बाजूला गेलेले आहेत. प्रश्न आहे तो काँग्रेसचा. काँग्रेसने याबाबत अशी भूमिका घेतली आहे की हे ममता बॅनर्जी आणि BJP यांनी एकत्र संधान बांधून काहीतरी उद्योग केलेले आहेत, कारण त्यांना काँग्रेसला त्रास द्यायचा आहे. पण आम्ही आमचे मतदार मात्र सर्व आपले उमेदवार सर्व ठिकाणी उभे करणार. काँग्रेसने इथे सर्व मतदारसंघात आपले उमेदवार दिलेले आहेत आणि त्यातला मुस्लिम मतदारांचा काही भाग काँग्रेसकडे पुन्हा वळेल अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचं लक्ष आता काँग्रेसकडे वळलेले मुस्लिम मतदार पुन्हा आपल्याकडे कसे आणता येतील इकडे लागेल. त्यासाठी त्या काय डावपेच टाकतील ते बघायला लागेल. पण जसं अमित शहा म्हणाले, राजकारण हे अमित शहा जसं म्हणाले की ममता बॅनर्जींना समजून घ्यायला तुम्हाला बराच वेळ लागेल. हे खरंच आहे. संपूर्णपणे 24 तास 24/7 राजकारण करणाऱ्या ज्या काही मोजक्या नेते किंवा व्यक्ती भारतात आहेत त्यातल्या ममता बॅनर्जी आहेत. आणि त्या जसं ग्रासरूटचं राजकारण उत्तम करतात, जसं ते सर्वोच्च न्यायालय म्हणा, इलेक्शन कमिशन म्हणा, इथपर्यंत धडपड करत किंवा SIRला त्रास देऊ शकतात, तशाच त्या डावपेचाचं राजकारणही उत्तम करू शकतात. हे आपल्याला यातनं कळतं. इथे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा व्हिडिओ TMCने केला आहे असं आमचं म्हणणं नाही. त्याच्याबद्दल अद्याप काहीही पुरावा मिळालेला नाही. परंतु गमतीचा भाग असा आहे की हा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर त्याची चौकशी करणं किंवा त्याचं फोरेन्सिक ॲनालिसिस करणं हे TMCने टाळलेलं आहे. हुमायून कबीर एवढंच म्हणतात मी हायकोर्टात जाईन, पण अद्याप त्या हायकोर्टात गेलेले नाहीत. आणि TMCला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला अभिषेक बॅनर्जींना, तेव्हा ते असं म्हणाले की केंद्राकडे CBI आहे ना, त्यांच्याकडनं तुम्ही चौकशी करा, आम्हाला कशाला चौकशी करायला लावता, कारण त्याच्यात नावं भारतीय जनता पक्षाच्या लोकांची आहेत, असा त्यांचा युक्तिवाद आहे. हे सगळं जर का आपण बारकाईने पाहिलं तर राजकारणातले डावपेच कसे आखले जातात आणि कसे अंमलात आणले जातात याचा काहीसा अंदाज आपल्याला येईल. धन्यवाद.